नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट बाळासाहेब भाऊसाहेब डाके. आज दिनविशेष म्हणजे आज जागतिक महिला दिन. पहिल्यांदा तर तुम्हाला सर्वांना जागतिक महिला दिनाच्या सर्वच महिला मंडळींना, माझ्या मित्रमैत्रिणी आणि सर्वच ज्येष्ठ महिला असेल, सगळ्याच क्षेत्रातील महिलांना माझ्याकडून जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आपल्यासोबत ज्या खास महिला आहेत, जीवनाचा खडतर प्रवास आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. जागतिक महिला दिन म्हणजे कुठंतरी एक वर्ष झालं की परत तुम्ही साजरा करायचा असा नसून, कुठंतरी वर्षभर आपल्या महिलांना कुठंतरी आदर सन्मान आपल्याकडून मिळाला पाहिजे. तो प्रयत्न मी नेहमीच करत राहील. आज आपल्यासोबत खास ज्या महिला आहेत, आपण त्यांच्याकडून त्यांचा परिचय करून घेणार आहोत. मॅडम, आमच्या प्रेक्षकांना आपण आपलं नाव आणि आपण जो आपला परिचय पूर्ण आमच्या प्रेक्षकांना सांगा. म्हणजे आपण जिल्हा परिषद शाळेत कुठे शिकला, आपलं गाव, जन्म ठिकाण, ह्या थोड्या गोष्टी आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा. नमस्कार, मी गीता प्रल्हाद हाके व सासरचं नाव गीता नारायण खंडेकर, काजळा. मी अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणून सध्या कार्यरत आहे आणि माझा जन्म हा औरंगाबाद या ठिकाणी झालेला आहे. माझं बालपण तसं 4थी पर्यंत आडगाव या ठिकाणी झालेलं आहे. माझे वडील कृषी अधिकारी होते आणि बालपणीच्या नंतर म्हणजे 4थीच्या पुढचं शिक्षण हे माझ्या मामाच्या गावचं झालेलं आहे. आणि माझा जीवनाचा प्रवास म्हणजे सर्वच खडतर म्हणायला काहीच हरकत नाही. माझ्या जीवनाच्या प्रवासामध्ये जन्म झाल्यापासूनच असा संघर्ष आहे की तो आजही संघर्ष माझा संपलेला नाही. विशेष म्हणजे जन्म झाल्याच्या नंतर माझ्या आजीला 21 लेकरं होऊन वारलेली होती आणि माझी आई ही त्यानंतर झालेली, आईच्या नंतर मामा झालेले होते माझे. तसे माझ्या आईचे 3 बहिणी आणि 3 भाऊ, म्हणजे असे 7 लेकरं माझ्या आजीचे आहेत. त्याच्या अगोदरचे 21 लेकरं माझ्या आजीचे वारलेले आहेत. बरं, त्याच्यानंतर समजा तुमचे मामा जन्माला आले. हां, आई झाली, आईच्या नंतर मामा जन्माला आलेली होती. आणि मामा जन्माला आले. मामा ज्यावेळेस 10वीत असताना मामाला चोरून नेलं म्हणावं की काही कारणानं काय, मामा हरवले होते आमचे. बरोबर. मामा हरवले असताना मी 21 दिवसाची होते. बापरे. आईचं म्हणजे भाऊ इतका लाडका होता की आईचा जीव म्हणजे पूर्ण भावामध्ये होता. कारण की 21 लेकराच्या नंतर झालेला भाऊ समजा सगळ्यात जास्त लाडका म्हणावा लागेल. आणि मामा हरवल्याच्या नंतर माझा जरी जन्म झालेला होता आणि आई ओली बाळंतीण असल्यामुळं सुद्धा आईनं माझ्याकडे म्हणजे पूर्णपणे त्यावेळेस दुर्लक्ष केलेलं होतं की आईला फक्त भाऊ हरवला याचं दुःख भरपूर होतं. म्हणून आई दुर्लक्षित होती, माझ्याकडे दुर्लक्ष म्हणजे सारखी रडत असायची. काहीच हे नव्हतं. मग कुठेतरी संघर्ष हा तुमचा खूप सुरुवातीचाच आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, पाचीला पुंजलेलाच असतो किंवा या सगळ्या गोष्टी, तर खरंच तसंच म्हणावं लागेल की जन्मापासूनच संघर्ष आहे. बरोबर आहे. तर ह्या संघर्षातून कुठेतरी समजा जे तुमचं बालपणचं शिक्षण होतं ते कोण्या शाळेत झालं, जिल्हा परिषद शाळा वगैरे, आणि ते कसं तुम्ही बाबा पुढे करत समजा आता बालपणीचं शिक्षण म्हणजे आजी आणि वडिलांनी मला सुरुवातीलाच लहानचं मोठं करण्यात त्यांचा म्हणजे सिंहाचा वाटा आहे. बरोबर. आई त्या मामाच्या याच्या डिप्रेशनमध्ये असल्यामुळे त्यांनी लहानचं मोठं म्हणजे सुरुवातीला जगवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर काही दिवसांनी मामा सापडले आणि शिक्षण माझं जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेलं आहे, आडगाव बुद्रुक या ठिकाणी. आडगाव बुद्रुक. नंतरचं शिक्षण मग तुमचं? नंतरचं शिक्षण मी 4थीला असताना मामाकडे नेलं. म्हणजे मामाला वाटायचं कुठंतरी खंत, तर त्या मामीनं खूप म्हणजे लहानपणीपासून सांभाळलं मला. म्हणजे 4थी पासून तर 8वी पर्यंत मी मामाची शिक्षणासाठी होते. बरोबर. मग 4थीच्या नंतरचं शिक्षण जे तुमचं माध्यमिक शिक्षण वगैरे ते कुठं झालं? माध्यमिक शिक्षण माझं ताडपिंपळगाव या ठिकाणी झालं. मामाचं गाव ताडपिंपळगाव होतं, म्हणजे मामाजवळच तिथे शिक्षण झालेलं आहे. आजीकडं राहायची, आजी आजोबा, आणि आजी आजोबांचं खूप सहकार्य तिथे लाभलेलं आहे. आजोबांचं असं होतं, सकाळी आम्ही 5 वाजेपासून उठायचं, सकाळी 5 वाजता बाबांबरोबर फिरायला जायचं, फुलं तोडून आणायचे, मंदिरात देवाला व्हायचे. शाळेमध्ये पण अशी सवय होती माझी की रोजची मी टोपलीवर फुलं आणायचे, तर माझ्या पूर्ण मॅडमला फुलं पण मी गुलाबाची वाटप करायची. बरोबर. तुमचं 11-12वीचं जे शिक्षण ते सगळं? 8वीच्या नंतर मी परत वडिलांकडे आले आडगावला, आणि 8वी ते
12वी पर्यंत शिक्षण माझं वडिलां तुमचा जो एक किस्सा होता, तुम्ही बोलता बोलता सांगितला की बाबा 10वीच्या शाळेत तुम्ही काय. हा 10वीच्या शाळेत शिकत असताना आईचा हात मोडला होता बरोबर आहे. आणि आईचा हात मोडल्यामुळे घरच्या कामाची सगळीच जबाबदारी माझ्यावरती होती. मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं होतं बरोबर आहे. आणि त्यानंतरची मी होते. म्हणजे आम्ही पण 7 बहीण भाऊ आहेत, 3 बहिणी आणि 3 भाऊ. बरोबर आहे. तर तुमच्या त्या बोर्डाच्या परीक्षेच्या वेळेसचा तो किस्सा. बोर्डाच्या परीक्षेच्या वेळेसचा मी अभ्यास तर तसा कमी जास्त व्हायचा. रात्रीच्याला जागायचे, वडील माझ्यासोबत जागायचे. त्यावेळेस काही लाईट वगैरे नव्हते, कंदीलच्या उजेडावर अभ्यास करायचं काम पडायचं त्यावेळेस. आणि जोपर्यंत मी अभ्यास करायचे तोपर्यंत वडील पण माझ्यासोबत जागे. त्यावेळेस तुमच्या सोबत किती मुली माझ्यासोबत परीक्षेला असताना आमच्या जवळ केंद्रामध्ये जवळजवळ 21 मुली होत्या आणि 21 मुलीमधून 10वीच्या परीक्षेमध्ये मी पास झालेली होते. तुम्ही सगळ्या मिळून पहिले एकटीच तुम्ही पास झाले. आणि त्यावेळेस शिक्षणही सर्व मुली काही शिक्षण घेत नव्हत्या, काही शिकायच्या काही नाही. बरोबर. लवकरच लग्न या सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या जुन्या रूढीप्रमाणेच. पण वडील सुशिक्षित असल्यामुळे त्या गोष्टीचा तुम्हाला शिक्षणाला त्यांनी भर दिलाय. मित्रांनो, सांगायचं म्हणजे आपण यांच्याकडून ह्या सगळ्या त्यांचा जीवन प्रवास तर घेणारच आहोत, परंतु तुम्हाला बोलता बोलता घाईच्या मध्ये त्यांचं सांगायचंच राहिलं की त्या आपल्या काजळा गावच्या ज्या बालवडी आपली असते तर त्या पहिले शिक्षिका होत्या, नंतर आता प्रवेशिका आहे आणि कुठंतरी संघर्षमय जीवन त्यांचं आहे. त्या काळामध्ये कुठंतरी ग्रामीण भागामध्ये महिलांना बाहेर शिक्षण किंवा शिक्षणाचा प्रचार किंवा या सगळ्या गोष्टी करण्यासाठी कुठंतरी थोड्या प्रमाणात खूप हे होतं, बंदी म्हणापेक्षा कुठंतरी घरचे लोक ह्या सगळ्या गोष्टी शिक्षक नसल्यामुळे सुशिक्षित नसल्यामुळे ते जाऊन देत नव्हते. परंतु त्यांनी त्यांचं संघर्षमय जीवन, शिक्षण ह्या सगळ्या गोष्टी करून ग्रामीण भागात काजळा एक चांगलं गाव आहे, परंतु त्या काळामध्ये शिक्षणाचा कमी अभाव असल्यामुळे त्यांना इकडं आल्याच्या नंतर सासरी ते शिक्षण करून बालवडीचं शिक्षण त्यांनी एक शिक्षिका म्हणून सुरुवात केली आणि आज त्या प्रवेशिका आहे. आपण त्यांच्याकडून सगळा जीवन प्रवास त्यांचा जाणून घेणार आहोत. सांगायचं फक्त एवढंच होतं की ह्या जीवनात आल्याच्या नंतर कुठंतरी महिला म्हणून एक त्या महिला म्हणून राहिल्या नाही, तर त्यांनी त्यांचं खंबीर नेतृत्व त्यांनी त्यांच्यासोबत घेतलं. आपण त्यांचा प्रवास हा कंटिन्यू त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मग मॅडम, तुमचं जे 11वी 12वीचं शिक्षण मग तुम्ही कसं हे केलं, नंतर लग्न, तुमचा संसार, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या प्रेक्षकांना सांगा. म्हणजे कॉलेज, मग बीएड ह्या त्या सगळ्या गोष्टी कशा केल्या ह्या तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगा. 10वी पास झाल्याच्या नंतर 10वीचा प्रवास खडतर तर झालाच, पण परीक्षेच्या काळातही थोडासा आणखी जास्त खडतर झाला. परीक्षेच्या काळामध्ये साहेब आणि मी एकाच शाळेत शिकत होतो. दोघांचं शिक्षण एकाच परीक्षा केंद्रावर आमच्या परीक्षेचा विषय आला होता आणि परीक्षेच्या 11वी 12वी 10वीच्या वेळेस 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या वेळेस तिथं शिकत असताना माझ्या बरोबर अनेक मुलं त्यांच्या शाळेमधली होते. बरोबर. आणि शाळेमध्ये काही ठिकाणी कॉफी सेंटर असावं वाटायचं आणि कॉफी करण्याची मला सवय नव्हती. बरोबर. तर माझ्या समोर जो पाठीमागे मुलगा बसलेला होता तर त्यांनी मला कॉफी दिली, तर मी त्याची कॉफी घेतच, म्हणजे कॉफीची भीती वाटायची आणि करायची सवय नव्हती म्हणून ती कॉफी घेतली नाही. तर तिथून बाहेर आल्याच्या नंतर आमच्या दोघांची भेट झाली. ते नात्यात असल्यामुळे थोडंफार बोलणं असायचं. तर विचारलं कसा गेला पेपर काय, तर पेपरच्या विषयी मी थोड्या गोष्टी सांगितल्याच्या नंतर लगेच तो दुसरा मुलगा आला आणि तो म्हणतो, कोण पोरगी होती रे बाबा ती, लय शहाणी दिसते म्हणे, तिनं कॉफी घेत बी नाही देत बी नाही म्हणे, सांगत बी नाही, लिहिताना लिहिते पण आम्हाला सांगत नाही म्हणे. तितक्यात त्या दोघांचे तिथंच मित्र असताना सुद्धा वाद सुरू झाले की बाबा तू कस काय आमच्या पाहुणीला विनाकारण तिने कॉफी नाही घेतली म्हणून कशी भाषा अशी का वापरली. तिथं त्यांची थोडीशी वादावादी म्हणजे झाले, तो विषय झाला. आणि त्यानंतर 10वी झाल्याच्या नंतर 11वी 12वी तसं कधी रेग्युलर माझं कॉलेज नव्हतं, पण शिक्षणाची आवड होती. त्या काळातच माहेरला बाबरी मस्जिद पण पाडलेली गेलेली होती. बरोबर. बाबरी मस्जिद पाडली, त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आमच्या आडगावची मस्जिद पाडल्या गेली. काही मुलांनी समजा त्यांचं ते नवीन रक्त म्हणावं काही कारणास्तव तसं तो प्रकार तिथे एवढा संघर्ष झाला
की त्या काळामध्ये, शिक्षणाच्या काळामध्ये, की गावात माणूसच राहिला नव्हता. पोलीस हे ते सगळे पोलीस यंत्रणा. बंदोबस्त म्हणजे कर्फ्यू गावामध्ये. आता जसं इथं शहराच्या ठिकाणी काही ठिकाणी कर्फ्यू लागतो ना, तसा कर्फ्यू माझ्या गावामध्ये झाला. त्यावेळेस समजा संघर्ष पेटला होता, त्यावेळेस मध्येच पडली या सगळ्या गोष्टी. तर त्यावेळेस सगळे भाऊ नसल्यामुळे, भाऊ तर शेतात होते, 10वीला एक शिकत होता, एक खूप छोटा होता, तरी पण शेतातून त्यांना झोपीतून उठून नेलेले. म्हणजे बळजबरी सगळ्यांचं जेलवर वातावरण झाल्यासारखं त्या गावामध्ये असं एक वातावरण निर्माण झालेलं. सगळ्यांना दिसलं की उचललं. म्हणजे कोणी राणावनात फिरायचे, म्हणजे इतके त्यावेळेस लोकांनी दिवस काढले असतील काही काही, काही नसताना, काही कारण चुकी नसताना सुद्धा सहन करावं लागलं. आणि त्या काळात भाऊ कुणी नसल्यामुळे शेतातली सगळी कामं, जरी समजा मुलगी होते तर मुलगी म्हणून कधीच तिथे वागले नाही, एक मुलगा म्हणून सगळ्या गोष्टी पाठीमागं मी त्या हँडल केल्या. म्हणजे तुमच्या घरी पुरुष नसल्या कारणाने म्हणजे त्या गाईचं दूध काढून आणायचं, दूध घालायचं, शेतीतले काम, म्हणजे जवळजवळ 1 महिनाभर भाऊ सुद्धा जेलमध्ये टाकलेली होती त्यावेळेस. आणि मग शिक्षण 11वी 12वी D.Ed झालं तुमचं, मग लग्न, ह्या सगळ्या गोष्टी कशा, तो ही किस्सा म्हणजे एक आपण काय एक प्रेमाने किंवा ह्या सगळ्या गोष्टीने आपण, तुम्ही आमच्या प्रेक्षकांना हे सांगा. म्हणजे काय होतं माहिती का, जीवनामध्ये कुठेतरी सगळ्याच गोष्टी पाहिजे. जितका एक काळ फ्लो म्हणजे प्रेमाचा पण असला पाहिजे आणि संघर्षाचा पण असला पाहिजे. म्हणजे हसत खेळत जीवन जगलं पाहिजे. आणि तुमच्यासारख्या महिलांकडून ज्या आज आपला व्हिडिओ बघत असेल तर त्यांना नक्कीच तुमच्याकडून प्रेरणा मिळाली पाहिजे. तर तो काळ म्हणजे लग्नाचा, ह्या त्या सगळ्या गोष्टी, मग कधी रुसवा फुगवी या सगळ्या गोष्टी झाल्या, तुम्ही पण समजा, म्हणजे हे आमच्या प्रेक्षकांना आवडेल तुम्ही सांगितलं तर. माझं लग्न म्हणजे आम्ही दोघंही भरतीच्या प्रकरणामध्ये दोघंही सोबतच 10वीला पोलीसमध्ये सिलेक्शन झालं माझं पोलीसमध्ये, आणि साहेबाचं CRPF मध्ये. बरोबर. तर CRPF मध्ये सिलेक्शन झाल्याच्या नंतर मी मुलगी असल्यामुळं मला नकार देण्यात आला की पोलीसची ड्युटी आपल्याला करायची नाही. वातावरण नगरमध्ये एका पोलीस महिलेवरती अत्याचार झालेला होता आणि काका पण त्यावेळेस मला नको म्हटले. काका PSI होते, तर नाही म्हणे, मुलीला आपल्याला ती ड्युटी करू द्यायची नाही. त्याच्यानंतर साहेबांनी काही दिवस ड्युटी केली. तर आमच्या एक शिक्षक होते, त्या शिक्षकांचं म्हणणं होतं, यांचे ते विद्यार्थी होते, माझा एक मावस भाऊ आणि साहेब. तर त्यांच्या दोघांनी सांगितलं की नाही बाबा, ही मुलगी हुशार भरपूर आहे आणि सगळ्याच गोष्टी चांगली, तर तुम्ही, आम्हाला वाटतं की तुमच्या घरच्या लोकांनी तिला मागणी घालावी. बरोबर. नात्यात असल्यामुळं थोडंफार नाही हो असा थोडासा विषय झाला. वडिलांना वाटलं बघू बा, वडिलांनी बघू म्हणून सांगितल्याच्या नंतर इकडच्यांना वाटलं बा, नोकरी म्हणल्यावर फिक्स ते देतीलच, बरोबर, असा एक त्यांचा समज होता. पण काही काळानंतर साहेबांनी ड्युटी सोडली. म्हणजे सोडली, आईनं जाऊ दिलं नाही, आजी वारली, आजीच्या मौतीला त्यांना येता आलं नाही, आणि ड्युटी सोडल्याच्या नंतर त्यांना घरच्या आई वडिलांनाही नको वाटलं. आणि आपण म्हणतो ना, काही धार्मिक रूढी पण असतात, तर ब्राह्मण सांगायचा की नाही म्हणे, त्यांचं लग्न सक्सेस होऊ शकत नाही, त्याच्यामुळं माझी मुलगी मला द्यायची नाही. मग ते सगळ्याच्या विरोधात जाऊन आमचं लग्न झालेलं आहे. बरोबर. आणि तो किस्सा काय बाबा, काही सांगसाल? लग्न विरोधात झाल्याच्या नंतर त्रास तर होणारच ना सगळ्या गोष्टीचा. बरोबर. विरोध ज्यावेळेस पत्करला तर त्यावेळेस 5-7 वर्ष कुणाचं संभाषण नव्हतं. पण तो प्रवास करत असताना त्या काळात समजा तुम्ही त्या काळाचा विषयच वेगळा होता की खूप जुना काळ आहे, 92चा काळ आहे, आणि 92च्या काळामध्ये तेवढं पाऊल उचलणं आणि टोकाची वेगळं समजला जायचं. टोकाची भूमिका होती. आणि गावात आल्याच्या नंतर माझं वातावरण म्हणजे थोडं तिकडचं वातावरण जर धरलं तर शहराजवळचं वातावरण होतं, सुशिक्षित वातावरण असल्यामुळे शिक्षणाचा प्रवाह सगळीकडे होता. आणि इकडं शिक्षण म्हणजे कमी प्रमाणात होतं, माहितीच नव्हतं समजा एखादं. सासूबाई पण शिकलेल्या नव्हत्या, सासरे पण अडाणीच होते. पण सासऱ्यांनी आल्याच्या नंतर मुलगी म्हणून कधीच असं सून, तोच मला प्रश्न तुम्हाला विचारायचा. आई वडिलांनी थोडं ह्या सगळ्या गोष्टी केल्या, परंतु इकडे सासू सासऱ्यांचा कसा बाबा हे होत? सासू सासऱ्यांनी तसं काही अंतर तर दिलंच नाही, पण सासूंचं थोड्याफार गोष्टी असतातच. काम हे कंपल्सरी झालंच पाहिजे, बरोबर. जरी सून असली किंवा मुलगी जरी मानलं तर जिथल्या तिथं सगळ्या गोष्टी करणं अपेक्षितच असतात.
म्हणीप्रमाणे 4 हा. दिवस सुनाचे 4 दिवस 4 दिवस सासूचे. सासूचे, 4 दिवस सुनेचे ते तर असतात. हा विषय आला म्हणूनच आमच्या तुम्ही प्रेक्षकांना सांगा बाबा सासू सोनाचं नातं कसं असलं पाहिजे. सासू सुनाचं नातं हे प्रेमच असलं पाहिजे. चुका जरी झाल्या तर एकमेकाने एकमेकावर जर विश्वास टाकला हा 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 तो विश्वास हा तोडता आला नाही पाहिजे. बरोबर आहे. विश्वास हा जोडलाच गेला पाहिजे हा हा आणि त्या विश्वासाला तडा जाऊ नये कोणाच्याच. बरोबर. सासू असो की सून असो, एकमेकावर विश्वास हा कायमस्वरूपी असावं आणि वाद न घालता गोडीने कसं मिटवता येईल याचे प्रयत्न प्रत्येक सासूने काळात- पण करणे गरजेचे आणि सुनानी पण त्या करणे काळात गरजेचे. तुम्ही सून होता, आज तुम्ही सासू आहात, तर त्याही माध्यमातून आपण आपल्या प्रेक्षकांना सांगा. काय होतं माहितीये का, कधी कधी काही गोष्टी असतात जीवनामध्ये की थोडंफार अनमान या सगळ्या गोष्टी होत असत्या, परंतु त्या कशा मिटून घेतल्या पाहिजे, प्रेमानं कसं आता सगळ्या वादविवाद गोष्टी केल्या. सगळ्याच ठिकाणी होत असतात. कुठंच असं नाही की तिथं सासू सुनेचे भांडण नाही किंवा आईचे आणि मुलीचे पण भांडणं होतात, असं होत नाही, अशातली गोष्ट नाही. बरोबर आहे, होतात. पण त्यालाही समोर थोडंसं झाकण टाकून एकमेकीच्या चुकीवरती पांघरून टाकून पुढे जाणं गरजेचं असतं. ते जर आपण पकडून बसलं तर त्यात फक्त संघर्ष आणि वादच निर्माण होतात. म्हणून ते वाद न करता चुकलेल्या चुका सुधारून घेऊन पुढे जाणं हे आवश्यक आहे. बरोबर. मग तुमचं समजा तुम्ही लग्न होऊन आल्याच्या नंतर बाबा गावामध्ये सगळ्या गोष्टी, मग तुम्ही शिक्षिका म्हणून कशा जॉईन झाल्या, मग तुम्हाला बाबा सुरुवातीला मी ज्यावेळेस गावात आले तर गावात आल्याच्या नंतर फक्त गावात मला बघण्याचीच गर्दी होती. बरोबर होय, मुलगी कोण आहे? नवीन मुलगी आणि आणि दिसायला सुंदर आहे, दिसायला त्या सगळ्या आता गोष्टी. सुंदर असो नसो पण मी हायटेड भरपूर होते हा, हा. आणि माझे केस एकदम कमरेच्या खाली होते हा, हा, आणि त्यावेळेस गावात काही शौचालय नव्हते. बरोबर आहे. सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मला तिथे सवय होती. हा हा, म्हणजे बाथरूम वगैरे बाथरूम वगैरे इथं गावात नव्हते. हा 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 खूप अवघड वाटायचं आणि बाहेर जर गेले ना हा, हा. तर काही महिला मुली माझे पाठीमागून पदर असायचा पण त्या पदराच्या खालून ते वेणी ओढून बघायच्या की गंगावन लावली की काय लावली हा बाबा, म्हणून. केस खरे का original खरे का का duplicate? खोटे आहेत. आणि त्यानंतर लगेच थोड्या दिवसात घरच्यांनी पण शौचालय आग्रह धरल्याच्या नंतर ते बांधून घेतलं. बरोबर आहे. आणि आणि कुठं तो प्रवास करत असताना म्हणजे जवळजवळ 8 वर्ष मुलबाळ मला झालं नाही. बरोबर आहे. 8व्या वर्षाच्या नंतर मुल मुलगा झालेला आहे आणि खूप संघर्षातून झालेला आहे. हम्म, हम्म, की त्यावेळेस सगळे म्हणायचे की दुसरं लग्न करा. हम्म. तर ज्यावेळेस मला खरी साथ होती त्यावेळेस मला घरची साथ मिळालेली आहे. बरोबर. आणि 7 वर्षाच्या नंतर ज्यावेळेस 8व्या वर्षी माझा मुलगा झाला हम्म, हम्म, हम्म. तर असा बनवला होता की त्याची 2 तास मालिश मी करायची हम्म, हम्म. आणि सर्व गुण संपन्न असा मुलगा झालेला होता माझा. दिसायला इतका सुंदर होता, गोरा, असं वाटायचं नाही की एक सर्वसाधारण घराण्यात त्यांनी जन्म घेतलेला आहे की एखादा तेजस्वी असल्यासारखा तो बरोबर. सुरुवातीपासून दिसायचा. म्हणजे शिक्षकाचा काळ कसा होता तुमचा, समजा कसं तुम्ही जॉईन मुलगा 1.5 वर्षाचा झाल्याच्या नंतर मी अंगणवाडी शिक्षिका म्हणून भरती निघाली. भरतीमध्ये काही नाही हो म्हणताच पण आग्रह धरल्यामुळे माझा फॉर्म भरला गेला आणि अंगणवाडी शिक्षिका म्हणून मी जॉईन केलं. तर बाबा सावित्रीबाई फुले, आपण ज्यांचं कौतुकाने नाव घेतो, स्त्री शिक्षणाचा त्यांनी पाया रचला, ह्या सगळ्या गोष्टी, त्यांनाही खूप मोठ्या प्रमाणावर त्रास त्या काळात झाला होता शिक्षण मुलांना शिकवण्यासाठी सगळ्या गोष्टी. तर तसाच आपल्या गावात तुम्हाला काही त्रास वगैरे? आपल्या गावातही तसा भरपूर त्रास झाला. मुली अडाणी होत्या. अडाणी मुलींना एकतर सुरुवातीला माझं लग्न झाल्याच्या नंतर मी त्यांना विणकाम वगैरे मला भरपूर यायचं. बरोबर. तर ते विणकाम शिवणकाम बरंचसं मुलींना मी शिकवलं होतं आणि ते शिकत असताना माझ्या शेतामध्ये ज्या मुली काम करायच्या, बरोबर, तर शेतात काम करणाऱ्या आणि इतरही मुलींना 45 मुलींना मी शिक्षण दिलं. म्हणजे त्यांना अक्षर ओळख काहीच नव्हती. आज त्या मुली वाचतात, मोबाईल हँडल करतात, बचत गटामध्ये आता त्या काम करतात. बऱ्याचशा गोष्टी त्यांना समजून उमजून आहेत आणि ते एक मनाला समाधान आहे की आपल्या शिक्षणाचा फायदा कुठेतरी मुलींना पण झाला. त्या काळात काही अडचणी भरपूर आल्या ना. मुलींना शिकवत असताना काही लोकांनी त्रासही दिला की शाळेमध्ये ज्यावेळेस सदस्य म्हणून माझी शालेय समितीमध्ये नेमणूक केली तर काहींना वेगळं वाटायचं, त्याचाही त्रास झाला. पण तो त्रास सहन करून मुलींचं शिक्षण मी काही बंद केलं नाही. त्यांना कंपल्सरी माझ्या पद्धतीने शिक्षण देतच राहिले मी. बरोबर. आणि घरातूनही सहकार्य मिळालं. घरच्या लोकांनी जर सांगितलं असतं की द्यायचंच नाही तर त्यावेळेस मलाही काही करता नसतं आलं. पण माझे घरचे सगळे कामं आवरून मी रात्री त्यांना 9 ते 10 या टाइम पिरियड मध्ये म्हणजे कुठेतरी वेगळेपणा आपल्यात होता आणि तुम्ही तो मुलींमध्ये ज्या जुन्या काळामध्ये शिक्षणाचा प्रवाह खूप कमी होता,
त्या काळातही तुम्ही समजा मुलींना मुलींना शिक्षण देण्यासाठी म्हणजे शिकवलंय. आणि गावात आजही मुली त्या पाठवत मुलींना नव्हत्या सगळ्या गोष्टी. समाधान आहे की यांच्याकडून आपण शिकलोय म्हणून आज आपण बचत गटाचे कामं करू शकतो किंवा वाचू शकतो, कुठे जाताना बसची पाटी वाचू शकतो, सगळ्या गोष्टी हँडल करता मग आल्या. शिक्षकापासून पर्यवेक्षकापर्यंतचा काही प्रवास मग तुम्ही कसं हे सगळं पुढे केलं? शिक्षिका म्हणून किती असताना दिवस बचत राहिल्या? गटाच्या बरीचशी स्थापना केली. बचत गट तयार करून बऱ्याचशा महिलांना त्यातून उद्योजकाला पण लावलं आणि व्यवस्थितरित्या वादविवादाला पण मिटवले त्यांचे. बरोबर आहे. मग प्रवेशिक्षकाचा कसा परवीक्षिका काळामध्ये अंगणवाडी पहिल्या सुरुवातीपासूनच इच्छा भरपूर होती की काहीतरी करावं, पण ज्यावेळेस 10 वर्षाचा अनुभव आला तर 10 वर्षाचा अनुभव आल्याच्या नंतर मी परवीक्षिका म्हणून फॉर्म भरल्याच्या नंतर परवीक्षिकाचा अभ्यास करत असताना काही तणावाचं वातावरण होतं आणि त्या तणावाच्या वातावरणामधून अभ्यास चांगला केला गेलाय बरोबर की नाही आपल्याला याला कुठंतरी स्टॉप करायचंय आणि चांगल्या परिस्थितीला सामोरे जायचंय. बरोबर आहे. म्हणून अभ्यास खूप जोरात केला आणि जास्तीचा अभ्यास केल्यामुळे मला यश त्याच्यात आलं. प्रवेशिका कारण म्हणून सगळ्यांना आपण वाटायचं की ही जर सुपरवायझर झाली नाही तर पागल होईल. बरोबर आहे. म्हणजे अभ्यासही तसाच केला. केला. बरोबर आहे. म्हणजे सुपरवायझर म्हणून तुम्ही रुजू झाल्या आणि तुम्ही त्या काळामध्ये कसा बदल आपल्या बालवाडी अंगणवाडीमध्ये केला? काहीतरी समजा जुन्या रूढी होत्या त्यात कसा बदल केला? अंगणवाडी ज्यावेळेस चालू असताना जे मुलं येत नाही मी त्यांच्या घरी स्वतः जायची. बरोबर. मदतनीस जरी असेल ना तर त्या दिवशी त्यावेळेस मदतनीसचा कधी कधी मदतनीस असूनही स्वतः घरी जायचं, त्यांचं मन परिवर्तन करायचं की लोकांना की बाबा शिक्षणाच्या याच्यात आल्यामुळं आमच्या मॅडमही जाधव मॅडम आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत राहायचे, नेहमीच बोलत राहायचे, त्या सांगत राहायच्या काही ना काही. बरोबर. तर त्यांच्या सांगण्यानुसार म्हणजे ते ज्ञान आपलं वाढत गेलं. वाचनाची सवय मलाही होती, त्या वाचनातूनही बऱ्याचशा गोष्टी कळायच्या. म्हणून बालकाचा विकासाचा टप्पा हा लहानपणीचाच आहे आणि जे लहानपणी बालकांना आपण शिकवतो आणि ज्या सवयी आपण लावतो तर त्या आयुष्यभर रुजवत असतात. म्हणून त्या सवयीसाठी मी पालकांना पण प्रमोटेड करत गेले. पालकांना सांगत गेल्यामुळं माझ्या अंगणवाडीत उपस्थिती पण राहायची आणि मुलांना छोटे असतानाच मी थोडंसं त्यांना मेडिटेशनचं पण सवय सगळ्या मुलांना माझ्या अंगणवाडीतल्या मुलांना होती आणि पालकांचाही मला चांगला त्या काळात सहभाग होता. आपण नेहमी सांगतच असतात आपल्यासोबत नेहमी बोलणं आमचं माझ्या मित्र वगैरे सगळ्या गोष्टींचं होतच असतं. तर आपण सामाजिक क्षेत्र असेल म्हणजे महिला असेल, मुली असेल, गरीब मुलगा असो, होतकरू ह्या सगळ्या असो, शाळा असो, महाविद्यालय असो, याच्यासाठी आपले एक काहीतरी उपक्रम असतात आणि आपल्याकडून नेहमी आम्हाला प्रेरणाच मिळते. तर सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना कुठेतरी अडचणी माणसाला येतातच. तर तुमच्या जीवनामध्ये काही अडचणी अशा काही समजा? सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना गावामध्ये दारूबंदी केली तर दारूबंदी जवळजवळ 1.5 वर्ष गावामध्ये दारूबंदी केली होती. पण दारूबंदीचा त्रास भरपूर मनावरही झाला, घरालाही झाला आणि मलाही भरपूर झाला. समाजाचं काम करत असताना माणसाला त्रास भरपूर होतो आणि त्यात त्रास देणारे भरपूर असते. चांगलं काम करत असताना कुणाला आवडत नाही. बरोबर आहे. म्हणजे जीवनामध्ये काहीतरी चांगलं काम करत असताना कुठेतरी अडचणी निर्माण होतातच आणि त्या अडचणीला कुठेतरी फाटा देत मॅडमनी सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये केल्या. मॅडम आज आपण ह्या सगळ्या गोष्टी आपला संघर्ष तर खूप मोठा आहे, हा एका व्हिडिओमध्ये किंवा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये होऊ शकणार नाही. परंतु आज जागतिक महिला दिन आहे आणि जागतिक महिला दिनाच्या तुम्ही घराच्या बाहेर निघल्याच्या नंतर खूप मोठे फ्लेक्सेस किंवा बोर्ड ह्या सगळ्या गोष्टी लागलेल्या असणार आहे आणि खूप शुभेच्छाचा वर्षाव आज दिवसभर होतो. महिलांच्या म्हणजे जागतिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, ह्या त्या सगळ्या गोष्टी खूप म्हणजे खूप ह्या सगळ्या गोष्टी त्याचा प्रोपगंडा ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर खरा जागतिक दिन महिला दिन कसा साजरा केला पाहिजे आणि कुठंतरी महिलांना म्हणजे सन्मान, आदर, तिथ्य या सगळ्या गोष्टी आज फक्त महिला दिन आहे, जागतिक महिला दिन आहे म्हणूनच तुम्ही महिलांना मान देणार का, सन्मान देणार का, कुठेतरी त्यांचं कौतुक करणार का? ह्या गोष्टी आजच्या दिवस न करता वर्षभर कशा केल्या पाहिजे? तुम्ही एक महिला आहात, महिला म्हणून तुम्ही काय सांगाल, काय संदेश द्याल? जागतिक महिला दिन आहे तर मी पण एक महिलाच आहे. कारण महिलांना किती अन्याय, अत्याचार, सगळ्याच गोष्टी सहन करावं लागतं. मी जरी आज महिला असेल तर असं थोडीच आहे की मला त्रास नाही. त्रास हा प्रत्येकाला आहे, पण ह्या त्रासाला डावलून जर पुढे जाते तर तिलाच खरी महिला म्हणावं लागेल, असं एक माझं मत आहे. कारण 2020 मध्ये जो आघात माझ्यावरती झालेला आहे की 21 वर्षाचा मुलगा माझा जो गेलाय, 21 म्हणजे 2020 मध्ये 28 जानेवारीला माझ्या मुलाचं निधन झालेलं आहे. आकस्मिक निधन झालं आणि त्या त्रासाला सुद्धा स्टॉप करून
दुःख असं कोणत्याच आईला राहत नाही, आईला म्हणून नाही की जिनं लहानचं मोठं केलेलं असतं कुठंतरी तर तिला किती त्रास होतो फक्त तीच जाणू शकते. म्हणजे तर त्या गोष्टीला स्टॉप करून की एक आई म्हणून, एक महिला म्हणून, की मला वाटतं मला जे दुःख झालेलं आहे की इतर कोणत्या आईला होऊ नये, म्हणून मुलगा गेल्याच्या नंतर 4 दिवसांनी सर्व त्याच्या मित्र कंपनीला घेऊन की बाबा यानंतर अशी कोणतीच आई दुःखी झाली नाही पाहिजे आणि जे आपल्याला चांगलं करता येईल तेच आपण चांगलं करावं, अशी इच्छा बाळगून मी जशी पुढे चाललेली तसं प्रत्येक आईने की कोणताच मुलगा बिघडू नये, बरोबर आहे, आणि कोणत्याच महिलेला आपल्यापासून त्रास होऊ नये. एक आपलं कर्तव्य करत असताना आपण एक व्यवस्थित आणि चांगलं कर्तव्य करावं. तर तो जर महिला दिन आपण पाळला तर तो सगळ्या खऱ्या अर्थाने चांगला महिला दिन म्हणून साजरा केला जाईल. आणि महिला दिन साजरा करत असताना बऱ्याचशा महिला ज्या येतात तर त्या काही इतक्या सरळ साध्या सोप्या येत नाही, त्यांना सगळं आवरूनच जागतिक महिला दिन हा साजरा करावा लागतो. म्हणजे सकाळी उठल्यापासून लेकरांना सगळ्याच गोष्टी कराव्या लागतात. फक्त आपण म्हणायला असतो की आज जागतिक महिला दिन एवढा आहे, शासकीय सुट्टी असते काम करणाऱ्या महिलांना, आणि शेतात ज्या काम करणाऱ्या महिला आहेत त्यांना दिवसभर काम करूनच पुढे आज महिला दिन काही महिलांना माहित पण नाही की आज महिला दिन आहे. बरोबर, ग्रामीण भागामध्ये. आणि हे काम करत असतानाही माझ्या मुलाचं निधन झाल्याच्या नंतर त्याचा वाढदिवस 14व्या दिवशी आला. 14व्या दिवशी वाढदिवस आल्याच्या नंतर मी रक्तदान शिबिर घेतलं की काहीतरी एक आगळं वेगळं स्वरूप स्वतःच्या मनाला, समाजात आपलं असलं पाहिजे. तर त्या पद्धतीत 102 मुलांनी रक्तदान त्या दिवशी केलेलं आहे. आणि त्या दिवसापासून आजही त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी दरवर्षी रक्तदान शिबिर घेते. त्यानंतर त्याचा स्मृती दिन आहे की जेणेकरून पुस्तक वाचल्याच्या नंतर की जे ज्ञान मिळतं ते ज्ञान कशानंच मिळत नाही, आणि ज्ञान हे दानाने वाढतं, धन कणानेच असतं. म्हणून ज्ञान हे माणसाने प्रत्येक क्षणाला देत राहावं अशी माझी इच्छा आहे, आणि ती अपेक्षा ठेवूनच मी पुढे चालत असते. तर दरवर्षी पुस्तक वाटप, रक्तदान शिबिर, आणि याही वर्षी एक नवीन उपक्रम म्हणून मी केलेला आहे की छोटीशी एक पुस्तिका सादर केलेली आहे की जागतिक महिला दिनाच्या अगोदरच झालं, समजा 10 तारखेला 10 फेब्रुवारी आमच्या प्रेक्षकांना पुस्तक दाखल की आपण ते लिहिलं स्वतः सगळ्या गोष्टी, त्याच्यातून कुठेतरी बालवाडी, अंगणवाडी पासून तर 70, 75, 80 वर्षाच्या लोकांपर्यंत, महिलांपर्यंत तुम्ही जे पुस्तक आहे, छोट्या मुलापासून 0 पासून तर 100 पर्यंत ज्या सगळ्या गोष्टी, पुस्तकच असं तयार केलेलं आहे की माझ्या जीवनाचा प्रवास, त्याच्यात बऱ्याचशा गोष्टीत म्हणजे झालेल्या चुका इतर कोणत्या पालकाकडून होऊ नये, छोटंसं आहे, जास्त मोठं केलेलं नाही, संक्षिप्त रूपामध्ये त्याच्यात मी मांडणी केलेली आहे. मुलांना अंगणवाडीत असताना अपेक्षित काय आहे, काय यायला पाहिजे, त्यांची ओळख, त्यांना चित्र ओळख, रंगांची ओळख, ह्या बाबतीत आपल्या अंगणवाडीचे उद्दिष्ट, सेवा, त्यांना काय अपेक्षित आहे, त्यांचे 1000 दिवसाचं महत्व, त्याच्यानंतर पालकांचा संवाद, किशोरी मुलींसाठी अपेक्षित असणारं वातावरण, पालकांचं वातावरण घरात कसं असलं पाहिजे, संक्षिप्त स्वरूपात त्या दिलेलं आहे. मुलांचं वाचरण कसं असावं, म्हणजे मुलींची पण एक चूक अख्खं आयुष्य बदलून टाकते, आणि त्या चुकीवरती सगळ्या मुली माफ करू शकत नाही, की जेणेकरून मी किती संघर्षातून त्या म्हणजे संघर्षातून चाललेली आहे, तर तो संघर्ष इतर कोणत्या मुलीच्या वाट्याला येऊ नये. तर ह्याही बाबतीत संक्षिप्त मी टाकलेला आहे. आणि त्याही व्यतिरिक्त मासिक पाळीविषयी माहिती पण त्या पुस्तकात मी टाकलेली आहे. वयोवृद्ध झालेल्यांना सुद्धा आपला आधार असणं आवश्यक आहे, आणि जे वयस्कर आहेत, वयोवृद्ध आजी आजोबा, ते पण घरात मुलांना असणं अपेक्षित आहे की त्यांच्याकडून जे मुलांना संस्काराचे धडे मिळतात ते इतर कोणत्या ठिकाणी येऊन मिळू शकत नाही. एकी असणं ही खूप गरजेची आहे, आणि एकत्रित कुटुंब असणं हे पण समाजासाठी आवश्यकच गोष्ट माझ्या तरुण मुलींसाठी. मुलींना सध्याच्या परिस्थितीत सोशल मीडियावर न राहता त्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावं, आणि क्षणिक सुखाचा आनंद घेण्यापेक्षा आयुष्यभर सुखी कसं राहील याचा त्यांनी विचार करावा तरुण मुलींनी, की चुकीच्या मार्गाने जाऊ नये. सौंदर्य असणं अपेक्षित आहे, पण त्या सौंदर्याचा गैरवापर कोणत्याच मुलीनेही करू नये, महिलांनीही करू नये, की आजच्या परिस्थितीसाठी काळाची ती एक गरज आहे. आपल्या एक चुकीमुळं कित्येक जणांचे आयुष्य उद्ध्वस्त होते, म्हणून आपल्याला ते कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नाही. बरोबर. पुस्तकं आपल्या प्रेक्षकांना दाखसाल तुम्ही, तर आधी बाजूला आपण ती ठेवलेलीच आहे, तर
माझी अंगणवाडी ही तुम्ही माझी अंगणवाडी म्हणून एक पुस्तिका मी ही प्रकाशित केली. संकल्पना कशी सुचली तुम्हाला? का वाटलं की बाबा आपण एक छोटंसं पुस्तक लिहावं? ही संकल्पना दरवर्षी रक्तदान शिबिर मी करत असते आणि सहज बसल्या बसल्या भरत आला की आत्या तुम्ही हे तर करताच, पण हे करत असताना जर समजा आपण एखादी पुस्तिका वगैरे तयार केली तर चालणार नाही का? तर सहज बोलता बोलता विषय निघाला आणि 15 दिवसात प्रयत्न केले मी आणि 15 दिवसातच ही पुस्तिका ही केली. आणि विशेष म्हणजे मित्रांनो, ही पुस्तिका त्यात एक मी छोटीशी एक कविता लिहिलेली आहे, ती आमच्या प्रेक्षकांना वाचून दाखवाल? तर मित्रांनो, मॅडम आपल्याला वेळ कमी आहे आणि व्हिडिओ खूप म्हणजे बोलायसारखं खूप साऱ्या गोष्टी आहे, परंतु वेळेचं ही बंधन आपल्याला आहे. तर जाता जाता आपण त्यांच्याकडून एक कविता आपण ऐकणार आहोत की त्यांनी ती कविता केली आहे, ती आपण नक्कीच ऐका. संकटाला कधी घाबरायचे नाही, हिम्मत कधीच हरायची नाही. आलेल्या परिस्थितीला सामोरे जायचं, चालल्यानंतर मार्ग सापडतो, त्यासाठी चालावे लागते. म्हणून धैर्य कधी सोडायचे नसते. हिम्मत एवढी धरायची की संकटालाही भीती वाटायची. रात्रीनंतर दिवस येत असतो, अमावस्याचाही काळ संपत असतो. म्हणून संकटाला कधी घाबरायचे नाही, हिम्मत कधीच हरायची नाही. सुख दुःख येती जाती, पैसा संपत्ती होती नव्हती, तरी पण नाती ही जपायची असते. पैसा आज आहे उद्या नाही, नाती ही तशी नाही, एकदा संपली तर नंतर नाही. संपले तर नाही. होता जेव्हा गोपाल तेव्हा किंमत कळाली नाही. आज कितीही रडले पडले तरी तो दिसणार नाही. म्हणून मनालाच म्हणते हिम्मत हारू नकोस. एक दिवस असा येईल की गोपालमध्ये बघितलेले माझे सर्व स्वप्न पुरे होईल. ही कविता मी माझ्या मुलाच्या स्मृतीनिमित्ताने आणि आलेल्या संघर्षाच्या अनुभवातून लिहिलेली एक कविता आहे. मॅडम, जीवनाच्या संघर्षाच्या काळामध्ये आपला संघर्ष बघितला तर ज्या सर्वसामान्य लेडीज महिलांचा संघर्ष असतो तो खूप कमी आहे. आपला संघर्ष खूप मोठा आहे, तरी सुद्धा आपण जो संघर्ष लहानपणापासून चालू आहे तो आजही चालूच आहे. शिक्षिका, प्रवेशिका आणि संसार ह्या सगळ्या गोष्टी, तर हे संकलन, हे जे मिलोमिलन तुम्ही केलं, हे खूप म्हणजे त्याचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. त्याचं कोणी ती उणीव किंवा ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये झाल्या त्या कोणी कमी करू शकणार नाही. त्या तुमच्या जीवनामध्ये माय म्हणून, एक आजी म्हणून किंवा एक प्रवेशिका म्हणून कुठेतरी लेकरांना ह्या सगळ्या गोष्टी सामावून घेण्यासाठी आपलं काम जे कार्य आवरत चालू आहे ते चालूच आहे. संघर्ष हा जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत हा चालूच असणार आहे. तर आज जाता जाता महिलांना आपण काय सांगाल आणि महिला दिनाच्या खऱ्या शुभेच्छा काय आहे? महिला दिन खरंच काय आहे की फक्त एक दिवस साजरा न करता वर्षभर कसा साजरा केला पाहिजे? प्रशासनाला काय सांगसाल? प्रशासनातील लोकांना काय सांगसाल? सरकारला काय सांगसाल? आणि सर्वच लोकांना काय सांगसाल? जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देताना मला एक म्हणा वाटतं की महिला म्हणून ज्यावेळेस आपण वागतोय तर महिला म्हणून आपलं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य आपण वेळच्या वेळी व्यवस्थितरित्या पार पाडणं हे आवश्यक आहे. आणि इतरांना सुद्धा हे सांगायचं की महिलाकडे बघताना अशा दृष्टिकोनानं बघा की ती कुणाची तरी आई आहे, कुणाची तरी बहीण आहे, कुणाची तरी लेक आहे आणि कुणाची तरी पत्नी आहे, की ह्या भावनेने जसं आपल्याला नाते आहेत तसेच दुसऱ्यांनाही नाते आहे आणि त्या नात्याचा प्रत्येकाने आदर करावं असं मला वाटतं. आणि शासकीय दृष्टिकोनातून ज्या ठिकाणी काही ठिकाणी कामाच्या ठिकाणी सुद्धा महिलांचा अनादर केला जातो, तो अनादर कुठे होऊ नये. काम करत असताना सलोख्याचं वातावरण हे महिलांना मिळायला पाहिजे आणि महिलांनी काम करत असताना त्यांचं स्वतःचं आरोग्य जपणं हे पण तितकंच आवश्यक आहे. की महिलांचं आरोग्य जर व्यवस्थित असेल तर ती सगळे कामं व्यवस्थित पार पाडू शकते. कारण कुटुंबातली महिला जर सक्षम असेल, ती जर व्यवस्थित असेल तर सगळं कुटुंब ती चांगल्या प्रकारे घडवू शकते. म्हणून महिलांचं आरोग्य पण व्यवस्थित असणं गरजेचं आहे. आणि आजच्या परिस्थितीमध्ये मुलींना जे बाहेर शिक्षणासाठी ठेवल्या जातं तर त्या शिक्षण करत असताना मुलींना फक्त शिक्षणावरच लक्ष देणं गरजेचं आहे. इतर कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करावं आणि शिक्षणासाठी आईवडिलांनी जे आपल्याला ठेवलेलं आहे की आईवडील काबाड कष्ट करून मुलींसाठी जे शिक्षणासाठी पैसे लावतात तर त्या शिक्षणासाठी पैसे लावतात तर त्याचा त्यांनी दुरुपयोग करू नये, त्यांनी चांगलाच उपयोग करा. मुलांनी सुद्धा पण मला हे म्हणायचं आहे की जे शिक्षणासाठी बाहेर मुलांना ठेवलेलं आहे, आई वडील
फाटके कपडे घालून त्यांना पुढे ठेवतात की बरोबर. स्वतःची चप्पल जरी फाटलेली असली तरी चालती, पण मुलांसाठी चांगला बूट ते घेऊन देतात आणि त्या बुटाची किंमत किंवा त्या वडिलांच्या फाटक्या कपड्यांची किंमत करून मुलांनी शिक्षणावरती जास्त लक्ष द्यावं आणि कुठंतरी त्या भावना, सगळ्याच भावना त्यांनी जपत राहावं, विनाकारण कोणत्या वातावरणालाही बळी पडू नये आणि काम करत असताना चांगलंच काम करावं अशी प्रेक्षकांना मला सांगायची एक महिला दिनाच्या खऱ्या शुभेच्छा हा, तुमच्याकडून. शुभेच्छा आहे. आणि शुभेच्छा देताना अनावधानाने काही जर चुकले असेल तर त्याला पण माफी असावी. बरोबर आहे. मित्रांनो, खरं तर गीता मॅडमचा, गीता आम्ही प्रेमाने त्यांना गीता आत्या म्हणतो, त्यांचा संघर्ष खूप मोठा आहे. तो एका व्हिडिओमध्ये किंवा एका पॉडकास्टमध्ये काही गोष्टी त्या होणार नाही, परंतु खरी काल त्यांच्यासोबत बोलणं झाल्याच्यानंतर असं वाटलं की उद्या महिला दिन आहे, असं काही ठरवून किंवा कोणत्या गोष्टी नव्हत्या. सहज आज सकाळी आल्याच्यानंतर आज खरा महिला दिन आपण कशा प्रकारे साजरा करू शकतो, त्यांच्याकडून थोडंफार आपण काही गोष्टी जाणून घेऊ शकतो का, त्यामुळे कुठेतरी महिला असेल, तरुणी असेल, त्यांना काही फायदा होऊ शकतो का, विद्यार्थ्यांना काहीतरी फायदा होऊ शकतो का, सासू असेल, सून असेल, या सगळ्या गोष्टींना काहीतरी वेगळी प्रेरणा मिळू शकते का. हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघा. आज जागतिक महिला दिन आहे. पुन्हा एकदा महिला दिनाच्या मी माझ्याकडून शुभेच्छा देतो. आणि जीवनामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे, गीता त्यांनी सांगितल्याप्रमाणे की जीवनामध्ये फक्त आजच आपण महिला दिन साजरा न करता वर्षभर ही महिलांचा आदर सन्मान केला पाहिजे. माझ्याकडून नेहमीच चांगल्या प्रकारे महिलांसाठी आदर असेलच आणि कुठंतरी जीवनामध्ये महिलांसाठी चांगलं काम करण्यासाठी मी तत्पर असेल. आणि थोड्याफार काही गोष्टी जीवनात होत असतात इकडं तिकडं, परंतु नेहमीच माझ्याकडूनही आदराचीच काही गोष्टी ज्या असतात त्या मी करत असतो आणि नेहमी करत राहील. काही गोष्टी आमच्याकडून थोडंफार इकडं तिकडं होतात, परंतु नेहमी आदर राहील ह्याच गोष्टी असेल. वर्षभरही महिलांसाठी मॅडमने जसं सांगितलं की आपण आपल्या कामाच्या ठिकाणी असेल, इतर सगळ्या ठिकाणी असेल तर महिलांना आदर, ह्या सगळ्या गोष्टी सन्मान मिळाला पाहिजे, फक्त एका दिवसासाठी आदर नसावा. म्हणून पुन्हा एकदा महिला दिनाच्या सर्वच महिलांना, तरुणांना, सर्वच क्षेत्रातील महिलांना पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. तर जाता जाता आपल्याला आता काही गोष्टी सांगणार आहे आणि आपण व्हिडिओचा शेवट करणार आहोत. जागतिक महिला दिनाच्या सर्वांनाच शुभेच्छा. त्यात जागतिक महिला दिन आपण साजरा करतोय, तर साजरा करत असताना महिलांचा आदर हा प्रत्येकानेच करावं आणि महिलांनी पण इतरांचा आदर करावं, कारण आदर दोन्हीकडूनही जरी असणं अपेक्षित आहे. बरोबर. महिलांनी पण करणं अपेक्षित आहे, पुरुषांनी करणं अपेक्षित आहे. आदराचा गैरफायदाही कोणी घेऊ नये. महिला आहे म्हणजे महिला आहे म्हणून त्यांनी पण गैरफायदा घेऊ नये. आदर करत असताना पुरुषांनीही पुरुषार्थ न दाखवता एक सन्मानाची वागणूक ही प्रत्येक महिलाला देणं आवश्यकच आहे आणि ही काळाची पण गरज आहे. त्यामुळं सर्वांनी आपलं आपलं कर्तव्य जर व्यवस्थित बजावलं तर आपल्याला बऱ्याचशा अडचणीला सामोरे जावं लागत नाही. म्हणून अडचण येऊ नये त्यासाठी सर्वांनीच आपल्या आपल्या कर्तव्यावर लक्ष द्यावं. आणि शिक्षणासाठी जे बाहेर मुलं मुली आहेत त्यांनी विशेष काळजी घेऊन आपलं जे ध्येय आहे ध्येयाकडे सर्वात जास्त लक्ष द्यावं, असं महिला दिनानिमित्त मी सर्वांना सांगू इच्छिते. आणि प्रत्येक महिलांचा सन्मान हा व्हायलाच पाहिजे. जागतिक महिला दिनानिमित्त नाही तर इतर वेळीही महिलांची किंमत आवश्यकच आहे आणि ती प्रत्येकाने द्यावंच, तरच आपला समाज सुधरेल. आणि भारताला जर चांगला नागरिक घडवायचा असेल तर महिलांचं वातावरण जर व्यवस्थित असेल, पोषक असेल, तरच ती भारताचा चांगला नागरिक घडवू शकते. तिची आर्थिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या जर ती सक्षम असेल तरच बाळ जन्माला घालतो त्यावेळेस तिची मानसिकता जर चांगली असेल तर त्या बाळांमध्ये संस्कार चांगले येतात आणि तो भारताचा भावी नागरिक हा चांगला घडू शकतो. यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. आणि वेळात वेळ काढून वेळ दिला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि कामं तर सगळ्यांनाच असतं, पण कधी कधी समाजाच्या कामासाठी सुद्धा माणसांनी गुंतायला पाहिजे आणि समाजासाठी काहीतरी आपलं एक देणं म्हणून चांगलं काम हे प्रत्येकानं काहीतरी उल्लेखनीय करणं असावं, असं माझं मत आहे. मॅडमने आम्हाला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. जीवनामध्ये मॅडमने सांगितलं काम सगळ्यांच्याच पाठीमागे असतात, पण कुठेतरी एक प्रेरणा मिळेल. माहिती असतं शेजारी पाजारी जी गाव आहे त्या आणि पाहुण्या ठिकाणी बाबा मॅडम कशा आहे काय आहे सगळ्या गोष्टी माहितीच असतात, परंतु ह्या व्हिडिओ करण्याच्या माध्यम एकच
की कुठेतरी अनेक महिलांना कळायला पाहिजे संघर्ष कसा असतो आणि संघर्ष हा जीवनाच्या शेवटपर्यंत असतो. काळ सुखाचा थोडाफार येत असतो, परत संघर्षाचा काळ येत असतो. म्हणून असं घाबरून जायचं नाही किंवा कोणत्या गोष्टी नाही की जीवनाचा हा काळ शेवटपर्यंत संघर्षाचा असतो. पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण बाळकडू चॅनलवर नवीन असाल तर बाळकडू चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा. पुन्हा एकदा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.